लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींना मे महिन्याअंतर्गत पैसे मिळण्यास आजपासून सुरुवात होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आता हे पैसे कोणत्या महिलांना आज जमा होणार, त्यासोबतच येणारा हप्ता हा 1500 रुपयांप्रमाणे असणार की 2100 रुपयांप्रमाणे असणार, त्यासोबत या हप्त्याच्या वितरणासाठी 335 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। त्यामुळे हे पैसे किती महिलांना जमा होणार आहेत, कोणत्या विभागामध्ये वाटप सुरू झाले आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आणि अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या नवीन मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओ आणि सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे, पैसे कधीपर्यंत जमा होणार, असा अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी दिनांक 23 मे 2025 रोजी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। यासाठी संबंधित निधी हा देखील आम्ही विभागाकडे वर्ग केला आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, महिला व बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 335.70 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने दिला। त्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू झाली आणि महिला व बालविकास विभागाने हे पैसे एक संयुक्त बँक खात्याचे जे की स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत असते त्या संयुक्त बँक खात्यावरती हे पैसे वर्ग केले आणि त्यानंतर त्या बँक खात्यातून सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींच्या लिस्टनुसार हे पैसे DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असतात। ही प्रत्येक वेळी सेम प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया यावेळी देखील सेम त्याच पद्धतीने पार पडली। आता यानंतरची प्रक्रिया काय असते की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात या योजनेचे पैसे जमा होणार। त्याआधीच एक उत्तर देतो की योजनेचा जमा होणारा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। 2100 रुपयाबद्दल सध्या किंवा अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाहीये। ज्यावेळी 2100 रुपयाचा निर्णय होणार आहे त्यावेळी देखील तुम्हाला सर्वात आधी अपडेट आपण देणार आहोत। आता 2100 बद्दल बोलायचे झाल्यास याबद्दल देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत ज्या आदिती तटकरे आहेत, यांनी स्पष्टपणे सांगितले की 2100 रुपयाचा निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि त्या बैठकीमधून हा निर्णय घेतला जातो। त्यासाठी निधी किती लागणार, त्यासाठी आर्थिक बजेटची तरतूद कशी करणार, अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो आणि त्यानंतर हा 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा आपण घेऊ शकतो। आणि मग आता 2100 रुपयाबद्दल सध्या कुठलीही अपडेट नसताना हा 1500 रुपयाप्रमाणे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता अनेक महिलांचा एक प्रश्न असतो की हे पैसे आम्हाला कधी मिळणार। बा ठीक आहे, पैसे तर वितरित होण्यास सुरुवात आजपासून होणार आहे, कारण आज दिनांक 27 मे रोजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि आज 27, 28, 29, 30 आणि 31 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत। यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। पण तुम्हाला नक्की पैसे कधी जमा होणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, यावेळी आपण अभ्यास करून एक दरवर्षीप्रमाणे किंवा दर हप्त्याचा एक पॅटर्न आहे। तो पॅटर्न काय आहे की सुरुवातीला योजनेअंतर्गत पैसे जमा होतात ते एक विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागामध्ये सुरुवातीला हे पैसे जमा होतात। म्हणजेच की मराठवाड्यातील काही जिल्हे असतील आणि विदर्भातील काही जिल्हे असतील, यामध्ये दरवेळी हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजे हा 11वा हप्ता आहे, पहिल्या हप्त्यापासून अगदी तीच प्रक्रिया किंवा तोच पॅटर्न पाहायला मिळाला आहे की सुरुवातीला विदर्भ मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतात। त्यानंतर त्या खालोखाल हे हप्ते जमा होण्यास सुरुवात पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये होते, ज्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतात। त्यानंतर हे पैसे ठाणे असेल, मुंबई असेल या भागामध्ये उर्वरित जे आहेत त्यांना हे पैसे जमा होतात। उत्तर महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होतात आणि शेवटी पुणे जिल्हा असेल किंवा मुंबई असेल यामधील काही भाग आहे त्या भागामध्ये हे पैसे जमा होतात। ही दरवेळी आपण पाहिलेली एक प्रक्रिया म्हणून किंवा पॅटर्न आहे। त्यामुळेच आजपासून जर सुरुवात झाली तर पुणे जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला साधारणपणे 29-30 तारखेला पैसे जमा होतील। तुमचे जर तुम्ही मराठवाडा किंवा विदर्भामध्ये असल्यास तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पैसे जमा होतील आणि तुम्ही जर मुंबई किंवा ठाणेमध्ये असाल तर तुम्हाला कदाचित 30 आणि 31 तारखेपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। आता हा पॅटर्न फिक्स असतो किंवा बदलू देखील शकतो, यामध्ये काय आपण सांगू शकत नाही गॅरंटेड की तुम्हाला या दिवशी जमा होणार किंवा त्यांना त्या दिवशी जमा होणार। काही वेळा काय असतं की
पुणेमधल्या 2-3 ठिकाणी किंवा पुणेमधल्या 2-3 जो स्लॉट असतो त्या स्लॉटमध्ये पैसे जमा होतात आणि उर्वरित जे असतात त्यांना 1-2 दिवसांमध्ये जमा होतात. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत जर पैसे सर्व आले असतील तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये 100% जमा होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची किंवा कुठेही चौकशी करण्याची तुम्हाला कुठलीही गरज नसणार आहे. त्यामुळेच तुम्ही निवांत राहा. आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला पुराव्यानिशी माहिती देखील मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कुठलीही प्रकारची अपडेट मिस होणार नाही आणि आपण दरवेळी अत्यंत महत्त्वाचे अपडेट देत असतो. त्यामुळेच पुन्हा एकदा सांगेल, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत का हे नक्की आम्हाला कमेंट करा. तसेच मे महिन्याचे पैसे तुम्हाला जमा झालेत का हे देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर्सला ही माहिती मिळणार आहे. हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.